आयुष्याच्या या धावपळीत आपण सगळ्यांसाठी वेळ काढतो. घरासाठी, कुटुंबासाठी, रोजच्या कामांसाठी. पण स्वतःसाठी 2 क्षण शांतपणे जगायला मात्र कधी-कधी वेळच मिळत नाही. म्हणूनच रविवारचा दिवस माझ्यासाठी नेहमीच थोडा स्पेशल असतो. रोजच्या धावपळीपासून थोडासा ब्रेक घेऊन स्वतःसोबत वेळ घालवण्याचा. आणि आजच्या संडे ब्लॉगची सुरुवात करते एका छोट्याशा हेल्दी हॅबिटने, ते म्हणजे गरम पाणी पिऊन. सकाळी उठल्यानंतर गरम पाणी घेतलं आणि दिवसाची अगदी निवांतपणे सुरुवात केली. रविवार असल्यामुळे सकाळची घाई नव्हती, त्यामुळे थोडा वेळ शांतपणे एन्जॉय करता आला. आणि गरम पाण्यानंतर अर्थातच माझं चहा. चहाशिवाय माझी सकाळ कधी पूर्णच होत नाही. आधी इतकी चहाची सवय नव्हती, पण आता चहाची सवय लागलेलीच आहे. त्यानंतर थोडासा पॅम्परिंग टाईम, म्हणजे स्वतःसाठी एक वेळ काढलेला. कारण आपण रोजच्या धावपळीत स्वतःची काळजी घेणं नेहमी विसरून जातो. सगळ्यात आधी हेअर ऑइलिंग करून घेतलं आणि त्यानंतर छानसं हेड मसाज करून घेतलं. खरं सांगायचं तर हेअर मसाजने काय होतं ना, माझ्यासाठी एकदम रिलॅक्सिंग वाटतं मला. आणि खरंच याचं खूप छान थेरपी म्हणून आपण यूज करू शकतो. रेग्युलर बेसिसवर हेअर रुटीन फॉलो करण्यापेक्षा एखाद्या वेळेस जर असं हेअर मसाज केलं ना, ते खूप छान होतं. दिवसभराचा थकवा, कामाची धावपळ या सगळ्यांतून थोडा वेळ जर स्वतःला आपण रिलॅक्स करण्यासाठी जर घालवला ना, तर त्याने खूप फरक पडतो. आपल्याला खूप छान असं पॉझिटिव्ह वाटायला लागतं. आणि संडे म्हटल्यावर तर एकदम सगळ्या गोष्टी शांत अशी आरामशीर चालू असतात. आज संडे असल्यामुळे यांना पण सुट्टी आहे, त्यामुळे आज यांचा विचार होता की थोडंफार आपण गाडी पण क्लीन करून घ्यावी. मग सगळ्या गाड्या धुवायच्या आहेत म्हटलं, तर मग सगळ्या गाड्यावर छान असं पाणी मारून घेतलं. संडे म्हणजे फक्त आराम नाही बरं का, काही ना काही कामं तर असतातच. पण ही कामंसुद्धा आपल्या घरच्यांसोबत केली ना, तर ते करण्याची खूपच वेगळी मजा असते. मस्त इथे छान मस्त टी व्हीवर गाणे लावून दिलेले आहेत आणि आमचे आरामशीर असे कामं चालूच असतात. कोण आहे? कोण आहे ते? दादा आहे? बर बर. आणि मी जे करणार ते पिल्लूही करणार. अगदी सेम करायचं असतं तिला पण. माझं हेअर ऑइलिंग करून घेतलं आणि हेअर मसाज पण केलं, तर तिला पण नेहमीसारखं ते करायचं होतं. म्हणून ती स्वतः पण तिच्या डोक्यांना असं केसांना तेल लावून घेत आहे. पिल्लूचा हा छोटासा हेड मसाज झाल्यानंतर मी सुद्धा माझं आवरून घेतलं. अंघोळ वगैरे करून घेतली, पूजा करून घेतली आणि त्यानंतर थोडेफार अशी बाकीची कामं होते, ते सुद्धा करायचे होते. आणि मग नाश्त्याची तयारीसुद्धा करायची होती. आणि आता कसं संडे म्हटलं की आमच्याकडे एकच गोष्ट ठरलेली असते. जर काही कॅलेंडरवर कुठलं सण वगैरे नसणार किंवा काही नसणार, उपवास वगैरे नसणार, तर मग आमच्याकडे संडेला ऑमलेटच नेहमी बनत राहतं. आणि दरवेळेसप्रमाणे आज या संडेला पण आम्ही ऑमलेटच खाणार होतो नाश्त्यामध्ये. तर म्हटलं चला आजही नाश्त्यामध्ये ऑमलेटच बनवून घेते. पटकन दोघांसाठी छानसं असं ऑमलेट बनवून घेते म्हटलं. पण काय आज एकही ऑमलेट व्यवस्थित जमत नव्हतं. का माहिती का बरं, गडबडीमुळे असणार की काही कशामुळे असणार. तरीही मी पॅन चेंज केला, तरी ऑमलेट काही जमलंच नाही. मग शेवटी म्हटलं चला जाऊ द्या, दोघंजणं मिळून असे स्क्रॅम्बल एकच एन्जॉय केलं. त्यानंतर सत्तूचं पीठ भाजून घ्यायचं होतं मला, आता ते सुद्धा मी भाजून घेतलं. मग कसं ते थंड झाल्यावर डब्यांमध्ये स्टोअर करून ठेवता येतं. नाही तर काही गोष्टी जर आपण भाजून न ठेवल्या ना, तर तशा लवकर खराब पण होतात. त्यामुळे म्हटलं खराब होण्याच्या आधीच मी भाजून ठेवून दिलं व्यवस्थित. सकाळी सकाळी माझे काही पार्सलसुद्धा रिसीव झालेले होते. मी घरासाठी काही प्रोडक्ट मागवलेले होते, ते सुद्धा म्हटलं आलेले आहे. तर म्हटलं चला आधी खोलून बघितले. मग म्हटलं आधी कसं पार्सल्स इतकी म्हणजे मी जी ऑर्डर केलेले पार्सल्स होते ते इतके छान आलेले आहेत ना, तर म्हटलं चला जाऊ दे, मी सगळ्यांसोबत शेअर करतेच आता. आणि खरं सांगायचं तर यावेळी सगळ्याच गोष्टी इतके सुंदर आलेल्या आहेत ना, की
म्हणजे खूपच सुंदर आले सगळे प्रोडक्ट. कारण मी काय करते, ऑर्डर करून घेते आणि मग काही वाटलं की तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते जर चांगली वस्तू असली तर. त्यामधले काही सुंदर फ्लोअर मॅट्स, हे सगळे फ्लोअर मॅट्स आहे. अँटी स्किड म्हणून असं होतं त्यावर, आणि खरंच म्हणजे खूपच चांगल्या क्वालिटीचे रिसीव झालेले आहेत. असं टाईल्सवर ते एकदमच घसरत नाही, व्यवस्थित चिपकून राहतात आणि इतके सॉफ्ट आहेत ना, इतके व्हायब्रंट कलर दिसतात. मी मागच्या वेळेस देखील तुमचे फ्लोअर मॅट्स ऑर्डर केलेले होते, तर ते सुद्धा मी डेकोरेशन पर्पजसाठीच घेतलेले होते. पण यावेळेस हे मी रोजच्या वापरासाठी घेतलेले आहेत. रूममध्ये ठेवलं की एकदम रूमचा लुक बदलून जातो आणि थोडेफार असे चेंजेस जर केले ना आपण रूममध्ये तर त्याचा खूप फरक पडतो. यासोबतच मी काही किचनसाठी पण वस्तू मागवलेल्या आहेत, तर त्यासुद्धा मला सकाळीच रिसीव झालेल्या होत्या. तर त्यामधलं पहिली गोष्ट म्हणजे ही हीट रेजिस्टंट कोस्टर सेट आहे. हा कोस्टर सेट मला पहिल्यांदा दिसला तेव्हा मला खूपच आवडला, कारण काहीतरी युनिक आणि काहीतरी वेगळं असं वाटलं मला ते. आणि कारण याचं ना फॅब्रिक खूप चांगलं आहे. म्हणजे खरं सांगायचं तर हा टेबलवर ठेवल्यावर लगेच असं वाटणार नाही की हा कोस्टर सेट आहे म्हणून. उलट एखादं छोटंसं डेकोरेशन पीस किंवा असं शोपीस ठेवल्यासारखं वाटते. म्हणून म्हटलं चला हे घेऊनच घेते. त्यानंतर हा एक मी कंपार्टमेंटचा असा डब्बा बोललेला आहे. पिहूचे स्नॅक्स ना मी वेगवेगळ्या डब्यांमध्ये स्टोअर करून कुठे न्यायचं असलं तर घेऊन जाते. पण असंच एखादा डबा मला असा हवा होता की जेणेकरून त्यामध्ये सगळ्या गोष्टी एकत्र समावेल व्यवस्थित कंपार्टमेंट वाईज, म्हणून मी हा डबा ऑर्डर केलेला. हा ॲक्च्युली फ्रीजचा कंटेनर आहे, फ्रीजमध्ये काही वस्तू ठेवायच्या असल्या तर. पण मी म्हटलं पिहूसाठी यूज करते कारण याची क्वालिटी वगैरे खूप चांगली आलेली आहे. आणि सोबत कंपार्टमेंट पण छान दिलेले आहेत, म्हणजे व्यवस्थित लहान मोठे असे दिलेले आहेत. आपल्या सोयीनुसार आपण त्यामध्ये वस्तू ठेवू शकतो. आणि पुढची जी गोष्ट आहे ना ती मला खरंच खूप दिवसापासून घ्यायची होती आणि शेवटी मी ती ऑर्डर केलीच. हा आहे स्पॅच्युलाचा आणि ब्रशचा असा सिलिकॉनचा सेट आहे. खरं सांगायचं तर मी हा स्पॅच्युला जवळपास 3-4 वर्ष असे कंटिन्यू यूज करते. इतका जुना झालेला होता ना माझा, मग म्हटलं चला तर नवीन घ्यावाच, कारण तो रोजच्या किचनच्या वापरामध्ये इतका यूज होतो ना. खूप युजफुल असतात असे काही काही गोष्टी ज्या आपण रेग्युलर बेसिसवर यूज करतो. पण हे जे नवीन स्पॅच्युलाचे टाईप निघाले होते ना, जेव्हापासून बाजारात आलेले आहे तेव्हापासून मला याचा वापर खूप जास्त आवडला आणि खूप युजफुल ठरतात. विशेषतः एखाद्या भांड्याला काही चिकटलेलं असेल किंवा एखादं बॅटर असेल, केक प्रीमिक्स वगैरे असणार, तर ते इतकं पूर्णपणे भांड्यांचं सहज निघून जातं ना, खूप युजफुल राहतात अशात काही काही प्रोडक्ट्स. आणि याचं कलर पण मला खूप छान रिसीव झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे सिलिकॉनचे असतात, त्यामुळे हीट रेजिस्टंट असतात. डोसे वगैरे बनवायसाठी ते खूप छान ठरतात. आणि त्यानंतर मी एक अजून खूप युजफुल अशी किचनची गोष्ट ऑर्डर केलेली आहे, ती म्हणजे हे नाईफ शार्पनर. आपण कसं किचनमध्ये चाकूचा वापर तर रोजच करत असतो, भाजी चिरायचं असो, फळच कापायची असो, तर चाकूंचं कसं धार लवकर जाते आणि पण सतत वापरल्यामुळे कसं चाकूची धार नेहमी टिकवून ठेवणं ते खूप कठीण होऊन जातं. आणि विशेषतः आपण जर स्टीलच्या चॉपिंग बोर्डवर किंवा स्टीलच्या प्लेटवर चाकूचा वापर करत असू तर त्याची धार लवकरच अजून जाते. मग म्हटलं चला सारखे नवीन चाकू घेण्यापेक्षा एकदाच जर आपण नाईफ शार्पनरमध्ये इन्व्हेस्ट केलं तर ते खूप चांगलं राहतं. जुने चाकूंना आपण नेहमी धार देऊ शकतो आणि ते पण घरच्या घरी. आणि पुढची गोष्ट तर मला वाटलं की आपल्या सगळ्यांच्याच घरात असते, ती म्हणजे पॉलिथिन. आणि शॉपिंग वगैरे केल्यानंतर आपण ती पॉलिथिन इकडे तिकडे ठेवून देतो आणि ती नंतर इकडे तिकडे पडत राहते, पसारा होतो त्याचा. तर त्यापेक्षा असं वाटलं की आपल्याला पॉलिथिन अशी स्टोरेज करण्यासाठी काहीतरी हवं आहे, म्हणून मी ही पॉलिथिन स्टोरेज बॅग ऑर्डर केलेली आहे. आणि मला जवळपास ही 89ला की 90ला मिळाली असणार. त्या प्राईजमध्ये ती चांगली क्वालिटी मिळाली. आणि यामध्ये कसं आपण सगळ्या वापरलेल्या किंवा नवीन पॉलिथिन वगैरे ठेवून देऊ शकतो आणि या होलमधून आपण नेहमी त्या इझिली काढू शकतो. ती अशी कुठे हँग करून ठेवली तर ते इझिली ॲक्सेस करता येते आपल्याला आणि दिसायला पण छान दिसतो, की तिथे पॉलिथिन वगैरेचा पसारा होत नाही. सगळे प्रोडक्ट्स इतके छान रिसीव झालेले आहेत ना, म्हणून म्हटलं मला ऑनलाईन शॉपिंग करायला खूप आवडतं, कारण आपल्याला घरबसल्या इतके छान फॅसिलिटीज मिळतात. सोबत एखादी गोष्ट नाही आवडली तर आपण ती रिटर्नही करू शकतो. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग नेहमी मी प्रेफर करते. तर ही सगळे पार्सल्स ची छोटीशी अनबॉक्सिंग झाल्यानंतर आम्ही थोडंफार कामं आवरून घेतली आणि बाकीचं जी रोजचं रुटीन होतं ते सुद्धा करून घेतलं. कारण आज संडे असल्यामुळे दुपारचं जेवण मम्मीकडेच आहे, तर त्यामुळे काही चिंता नव्हती आणि सगळं आवरून आम्ही मम्मीकडे जायला निघालो.
मग म्हटलं चला दुपारच्या जेवणाचं काही इतकं टेन्शन नाही म्हणून बाकी असं आरामशीर काम चालू होतं. मग थोड्याच वेळात आम्ही मम्मीकडे पोहोचलो आणि तिथे पिहूला काही ना काही खेळायला असतंच, त्यामुळे कसं पिहूसाठी नानू काही ना काही वेगळं आणतच असतात. तर आज पिहूसाठी बॅट बॉल आणलेला होता, तर त्यामुळे पिहू आणि नानू मस्त अशी बॅट बॉल खेळत होते. दे ना. हो दे. पिलू बाळाला दे, औषध दे बाळाला. हत्तीला झालं बाय करून सगळ्यांना. कोणाकोणाला बाय केलं अजून. मम्मीकडून सगळं जेवण वगैरे आटपून आम्ही घरी आलो. आता संडे असला की थोडंफार काही काही एक्स्ट्राची कामं निघतातच, त्यामुळे आज मला ब्रँडचं एक कोलॅबरेशन होतं, तर त्याचं शूट करून द्यायचं होतं. त्यासाठी मी अशी छान अशी पाणीपुरी बनवलेली होती. त्यामुळे म्हटलं सगळ्यांनी छान अशी पाणीपुरी एन्जॉय केली आणि संडेची संध्याकाळ म्हटलं त्याला अशीच गरमागरम अशी पाणीपुरी करून एन्जॉय करूया. सोबत प्रसादसुद्धा आलेला होता, त्यालासुद्धा गाडीचे काही स्टिकर्स असेंबल करून घ्यायचे होते, तर त्याचंसुद्धा इथे काम चाललेलं होतं. पुढे जायचं पिल्लू. जा जा जा, चढ चढ. प्रसाद उतरायचं. गेला आजचा आमचा संडे. सकाळची निवांत सुरुवात, थोडंसं सेल्फ केअर आणि छोटीशी शॉपिंग जी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केलेली आहे. या सगळ्या प्रोडक्टची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईलच तुम्हाला, तुम्ही चेकआउट करू शकता. आवडले असतील तर घेऊ पण शकता. तर असा आजचा ब्लॉग इथे संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.